आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। नंदुरबारमधील भामलेट परिसरामध्ये गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झालंय। शेतातील कापूस पूर्णतः भिजल्यामुळे काळा पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा निघणार नाहीये। पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नंदुरबारच्या शेतकऱ्यांनी केली आहे। द्राक्ष नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे, मात्र अवकाळी पावसामुळे द्राक्ष धोक्यात आलेली असून अशी परिस्थिती पहिल्यांदाच ओढवल्यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त झालेले आहेत। ऐन फळ धरण्याच्या वेळीच पावसाने झोडपून काढल्यामुळे राज्यभरातच 40 ते 50% द्राक्षांचे उत्पादन कमी होईल अशी भीती व्यक्त केली जाते। वर्ध्यात सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीचं नुकसान झालेलं आहे। काल सकाळपासून सुरू असलेल्या पावसानं कपाशीची बोंड भिजलेत। वेचणीचा कापूसही ओला झालेला आहे। कपाशीवर रोग आणि बोंडे गळण्याची भीती आहे। अवकाळी पावसाचं सावट असतानाच शेतकऱ्यांकडून आधारभूत धान खरेदी केंद्राची मागणी वाढली आहे। अखेर आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नोंदणीची अंतिम तारीख 31 नोव्हेंबर ही देण्यात आली आहे। नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छतेचा आधारस्तंभ असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचं योगदान खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांचं आरोग्य, निवासस्थान, शिक्षण आणि राहण्याचे प्रश्न प्रशासनानं सर्वोच्च प्राधान्यानं हाताळावेत असं आवाहन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागो यांनी नंदुरबारमध्ये केलंय। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना आक्रमक झाली आहे। मुंबई ते नागपूर पदयात्रा मोर्चामध्ये मातंग समाजाचे लाखो लोक सहभागी होणार आहेत। 2 नोव्हेंबर रोजी मुंबईमधील चेंबूरमधून निघालेला मोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे। रेल्वे लाईनवर उभं राहून रील बनवताना एका युवकाच्या डोक्याला रेल्वेचा जबर फटका बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। मृतकाचं नाव नदीम रफिक असून तो खामगाव तालुक्यामधील पिंपळगाव राजा इथला रहिवासी होता। कल्याण चक्की नाका परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी वाहतूक पोलिसांनी टेम्पो चालकावर कारवाई केली आहे। मुजोर टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस चौकीची तोडफोड केली। खासदार नारायण राणे यांच्या रत्नागिरीमधील जनता दरबारामध्ये 105 तक्रारी दाखल झाल्यात। सर्व तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना राणेंनी केलेल्या आहेत। शासकीय कामकाजात पेंडिंग हा शब्द असू नये, जनतेच्या कामाचा तात्काळ निपटारा करा अशा सूचना खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या आहेत। पवईमध्ये झालेल्या रोहित आर्याच्या एन्काउंटर नंतर आमदार दीपक केसरकर यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर आज केसरकर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे। फलटणमधील महिला आत्महत्या प्रकरणी आज रिपाई खरात गटाचे नेते सचिन खरात बीडच्या वडवणीमध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्यानंतर ते सकाळी पत्रकार परिषद घेतील। शेतकरी आंदोलनाविषयी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या एकलपीठासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे। रेल्वे रोको करणार नाही असं आंदोलनकर्त्यांकडून न्यायालयासमोर सांगण्यात आलेलं आहे। कर्जमाफीची तारीख मिळाल्यामुळे आंदोलनाची गरज नाही असं बच्चू कडू यांनी सांगितलंय। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका झालेल्या आहेत। कडूंसह शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ हे सह्याद्रीवर दाखल झालेलं होतं, तर मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा हजर होते। बच्चू कडू यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली। कर्जमुक्तीसाठी समितीचा अहवाल एप्रिल महिन्यामध्ये येणार आहे, तर 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर आम्ही समाधानी असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय। आम्ही तारखेसाठीच आलेलो होतो, कर्जमाफीची तारीख आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे आंदोलनाबद्दल शेतकरी नेत्यांशी चर्चा करून ठरवू असं त्यांनी स्पष्ट केलंय। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर एक समिती गठीत झालेली आहे। महसूल कृषी सचिव देखील या समितीमध्ये असतील। अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समिती गठीत करण्यात आली आहे। बच्चू कडू यांच्याकडून रेल रोको आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भातली माहिती नागपूर खंडपीठात कळवण्यात आली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला थेट इशारा दिला। सरकारनं आंदोलकांची फसवाफसवीचा प्रयत्न केला तर सरकारला महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला। सरकारनं आम्ही कर्जमुक्ती करत असल्याची घोषणा करत आहोत, हे ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले आहेत असंही त्यांनी म्हटलंय।
समाजसेवेचा बुरखा पांघरून 72 एकर परिसरामध्ये खंडणीच्या पैशातून उभारलेल्या बच्चू कडू यांच्या हवामहलाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी करत बच्चू कडू यांच्यावर काही आरोप केलेत. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांशी संवाद साधला. यासोबतच सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील उपलब्ध करून देण्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांना दिलाय. पीडित महिला डॉक्टरच्या पालकांनी तिला कर्ज काढून शिकवलं, पण व्यवस्थेनं तिला एक प्रकारे शिक्षा दिली. आम्ही तिच्यासाठी न्यायाची मागणी करत आहोत अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यामधील साखर उद्योगात मोठा वाद निर्माण झालाय. भीमराव धोंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर काही गंभीर आरोप केले. धस स्वतःचा खासगी साखर कारखाना सुरू करत असल्यानं महेश सहकारी साखर कारखान्याचं लायसन्स रद्द करण्यात आल्याचा आरोप धोंडे यांनी केलाय. यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झालाय. काँग्रेसच्या प्रवीण देशमुख यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश झाला. अजित पवार यांच्या यवतमाळ दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत. बाभुळगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांनी बस स्थानकाजवळ अजित पवार यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून धाराशिवमध्ये शहरातील रस्ते विकास निधीवरून राजकीय वाद पेटल्याचं चित्र आहे. भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवतोय हीच तुझी लायकी अशा आशयाचे बॅनर भाजपचे नेते राणा जगजितसिंह यांच्या समर्थकांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका करत संपूर्ण शहरभर लावलेले आहेत. जळगाव जिल्ह्यामधील मंत्री गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांचा पाळधी गट महिलांसाठी राखीव झालाय. त्यामुळे प्रताप पाटील कोणत्या गटातून निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शहापूरच्या सापगाव येथील रस्ता पूर्णतः खड्डेमय झालेला आहे. रस्ता आणि पूल दुरुस्त व्हावा, डांबरीकरण व्हावं यासाठी स्थानिक रहिवाशांसह अनेक संस्थांनी आंदोलन केलंय. तरी सुद्धा शासनानं मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. जालन्यात आयकर विभाग पथकाकडून स्टील हॉटेल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कागदपत्रांची झाडाझडती घेण्यात आली. आयकर चुकवल्याच्या संशयावरून दरवर्षी रुटीन चेकिंग असल्याची उद्योजकांकडून माहिती देण्यात आली आहे. इंदापूर बस स्थानक बेशिस्त पार्किंगचा अड्डा बनलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडूनच बस स्थानकामध्ये दुचाकींची पार्किंग केली जाते. केवळ 6 ते 7 सीसीटीव्ही कार्यान्वित असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. हिंगोलीच्या सिरसम गावामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीचा व्हिडिओ समोर आलेला असून वादाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पंढरपुरात होणाऱ्या कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणामध्ये गर्दीवर नियंत्रण राखणं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये गर्दीतून भाविकांना सहज बाहेर घेऊन येणं असे मार्गदर्शन करण्यात आले. कन्नड तालुक्यामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कन्नडच्या जेहूर येथील 2 शेतकऱ्यांची 2 जनावरं दगावलेली आहेत. परिसरामधील 15 जनावरांना लागण झाल्याची माहिती मिळते. ऊस दराच्या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर ओंकार कारखान्याच्या 5ही कारखान्यांमध्ये दिला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यामधील 5 कारखान्यांमध्ये 30 लाख मेट्रिक टन क्रशिंग तर राज्यामधील 15 कारखान्यांमधून 1,20,00,000 मेट्रिक टन ऊसाचे क्रशिंग ओंकार साखर कारखाना करणार असल्याची माहिती समोर येते. अमरावती जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षिका आणि 1 शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ऑगस्ट महिन्यामध्ये शाळेत 2 शिक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यामधील राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीस्थळावरून निघालेली महापद यात्रा पायी दिंडी कपिलधारकडे मार्गस्थ झाली. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सुरू केलेली पायी दिंडीची अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नंदुरबार शहरामध्ये आयोजित या उपक्रमामध्ये पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचारी सहभागी झाले.
लातूरच्या निलंगा तालुक्यामधील निटूर गावातील ग्रामपंचायतीमधील सध्या सरपंचपतीच्या मनमानी कारभारामुळे गावकरी, नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य प्रचंड संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। गावातील विकास कामं ठप्प पडलेली असून पायाभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे कोणतेही लक्ष दिलं जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील 24वाडी फायर स्टेशन इथे मंगळवारी सायंकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना अग्निशमन दलाचे 31 वर्षीय जवान राजेश राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे। पुण्यातील भोर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार झालेल्या आहेत। शेतकरी संदीप पवार यांच्या 3 शेळ्यांचा बिबट्यानं फडशा पाडलाय। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासाठी आज वाशिमच्या मालेगाव येथील समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। सोलापुरात राजेवाडीच्या श्री श्री सद्गुरू साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्ग काढणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील मावल गावच्या 2 तरुणांचा हा व्हिडिओ आहे। गावाजवळून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर आल्यामुळे नदीच्या पलीकडील शेतात जनावरांना चारा घालण्यासाठी हे तरुण निघाल्याचं सांगितलं जातंय। अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। जालना जिल्ह्यामधील भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। त्यामुळे कपाशीसह सोयाबीन, मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या 4 दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरणीची तयारी लांबणीवर पडली आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला असून नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खडक सुकेणे गावातील शेत्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मराठवाड्यात गेल्या 24 तासात 11 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। एकट्या नांदेड जिल्ह्यामधील 9 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। नांदेडच्या जवळ मंडळामधील सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसलाय। त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी चिंताग्रस्त झालाय। पावसामुळे कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये एकूण लागवड क्षेत्राच्या 30 ते 40% शेतीचं नुकसान झालेलं आहे। आंबा बागायतदारांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मच्छीमार, वॉटर स्पोर्ट्स यांचं देखील सुमारे 25 कोटींचं आर्थिक नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालंय। मराठवाड्यात गेल्या 24 तासात 11 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। एकट्या नांदेड जिल्ह्यामधील 9 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। नांदेडच्या जवल मंडळामध्ये सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसला। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला असून नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। जालना जिल्ह्यामधील भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। त्यामुळे कपाशीसह सोयाबीन, मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। वर्ध्यात जोरदार पाऊस झालेला आहे। या पावसात कपाशी पिकांचं नुकसान झालंय तर तुरीच्या फुलांची गळती होण्याची शक्यता आहे। खरीपाचं पीक हातून गेल्यानंतर आता शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। पावसामुळे कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये एकूण लागवड क्षेत्राच्या 30 ते 40% शेतीचं नुकसान झालंय। आंबा बागायतदारांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। मच्छीमार, वॉटर स्पोर्ट्स यांचं देखील सुमारे 25 कोटींचं आर्थिक नुकसान झालं।